ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। दाडेगाव परिसरामधील वालदेवी नदीवरील धोकादायक पुलावरून रविवारी सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागलंय। त्यामुळे पाथर्डी दाडेगाव रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। दोनही गावांचा संपर्क तुटलाय। या पुलाची अवस्था अनेक वर्षांपासून धोकादायक झाली होती, तर देखील दुरुस्तीचं काम झालं नाहीये। याआधी पुरामध्ये वाहून जाऊन अनेक जीवित आणि जनावरांचं नुकसान झालंय। यामध्ये 4 म्हशी आणि 1 गाय वाहून गेल्यानं शेतकऱ्याचं नुकसान झालंय। कठडे नसल्यानं काही महिन्यांपूर्वी ट्रॅक्टर आणि बैलगाडी पुलावरनं नदीपात्रामध्ये कोसळली होती। दरम्यान नागरिकांनी या ठिकाणी तातडीनं नवीन पूल बांधण्यात यावा अशी मागणी आता केली आहे। काल दाडेगावच्या पुलावरून पुन्हा एकदा जनावरे वाहून गेली। यापूर्वीही काही जनावरे वाहून गेलेली आहे, काही माणसे दगावली आहे, एकदा तर बैलगाडी वाहून गेली आहे। काही दिवसापूर्वी विशाल गवळी यांची बुलेट वाहून गेली होती, एकदा ट्रॅक्टर वाहून गेला होता। मला हे कळत नाही का आणखी प्रशासनाला काय पाहिजे, आणखी किती लोकांचा जीव किंवा किती प्राण्यांचा जीव अजून प्रशासनाला पाहिजे। अनेक वर्षानुवर्षे ग्रामस्थ ह्या पुलाची मागणी करत आहे, तरीही प्रशासनाला जाग का येत नाही। आता कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर निधी अवेलेबल असताना देखील प्रशासन का जाणीवपूर्वक याच्याकडे दुर्लक्ष करत आहे कळत नाही आम्हाला। मी काही दिवसापूर्वी आदरणीय गिरीशभाऊ महाजन यांची भेट घेतली, राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांचीही भेट घेतली। तेव्हाही त्यांना सांगितलं, त्यांनीही प्रशासनाला आदेश दिले, तसे पत्रही दिले की त्वरित यावर कारवाई करा म्हणून। दाडेगावचा पूल हा अत्यंत गरजेचा आहे, प्रशासनाने याच्याकडे त्वरित लक्ष दिलं पाहिजे, लवकरच पूल घेतला पाहिजे, लवकर हा पूल पकडला पाहिजे। आज मी मनीषा खत्री मॅडमला जेव्हा भेटलो त्यांनी सांगितले की पुढच्या बजेटमध्ये आपण हा पूल नक्की पकडू, परंतु आता हे जे जनावरे वाहून गेलेली दगावलेली शेतकऱ्यांचे त्याची नुकसान भरपाई कोण देणार? माझी प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की आपण आत्ता जे जनावरे दगावली किंवा जनावरे वाहून गेलेली याची त्वरित त्यांना भरपाई द्यावी। किरण आहेर, C24 तास, नाशिक। आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे अहो मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी।